गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज. गणपती आगमन विसर्जन मार्गाची पाहणी. मार्गावरील अडथळे तात्काळ दूर करण्याच्या संबंधित विभागांना सूचना. आगामी गणेशोत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील गणपती मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी मंगळवारी 25 ऑगस्ट सायंकाळी आगमन विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली. नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख मार्गांची पाहणी करून मिरवणुकीदरम्यान येणारे अडथळे दूर करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पाहणीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लाईट बाजार, परदेशी सायकल मार्ट, टर्नल प्लॉट, शिवाजी रोड, गुजर गल्ली तसेच रंगावली नदी परिसरातील गणपती आगमन व विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्यावरील अडथळे, सुरू असलेली कच्ची बांधकामे, BSNL विभागाच्या वायर, विद्युत तार तसेच मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या इतर बाबींची पाहणी करण्यात आली. संबंधित विभागांनी आवश्यक दुरुस्ती करून सर्व अडथळे तात्काळ दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पाहणीवेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक उमेश चव्हाण, राजू आगळे, वीज उपकार्यकारी अभियंता MR शेख, गौरव गुडिया तसेच विविध पदाधिकारी आणि शहरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सांगितले की आमचे नेते भरतभाऊ गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात भाविक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गणपती आगमन व विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी मार्गावरील सर्व अडथळे वेळेत दूर करण्यावर भर देण्यात येईल. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून रस्ते, विद्युत व्यवस्था, वायरिंग तसेच मिरवणूक मार्गावरील इतर अडथळे दूर करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याने गणेश मंडळे आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नमस्कार. सर्वांना आनंदाची गोष्ट अशी की आपलं सर्वांचं आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी नवापूर शहरामध्ये येणाऱ्या विसर्जनाच्या वेळेस ज्या अडचणी असतात त्या अडचणी येऊ नये म्हणून आज आपल्या नवापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष PI साहेब, पाटील साहेब हे आणि आमचे मोठे बंधू नरेंद्र भाऊ आणि आमची नवापूर पालिकेची सर्व टीम व नवापूर नगरपालिकेतील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि लाईट ऑफिसचे मुख्य समस्या ही लाईटची असते. लाईट ऑफिसचे अधिकारी शेख साहेब हे सर्व आम्ही आज पूर्ण नवापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर पूर्ण नवापूर शहराची देखरेख केली आणि येणाऱ्या या अडचणी काय आहेत, मग त्या झाडांच्या फांद्या असतील, लाईटचे तार असतील, लोंबकळणारे वायर असतील आणि ज्या लाईटच्या ज्या ठिकाणी लाईट नसतील स्ट्रीट लाईट ते लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून कुठलीही समस्या, कुठलीही दुर्घटना ही होणार नाही. नवापूर नगरपालिकेने आमचे नेते आदरणीय भरतभाऊ आज बाहेर असल्यामुळे ते नाही आहेत, पण त्यांनी सूचना दिल्या की ज्या अडचणी असेल त्या अडचणीसाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांची टीम ही जागेवर जा साहेबांसोबत आणि देखरेख करून या समस्या येत्या 2 दिवसामध्ये सॉल्व्ह करून आपल्या जो आनंद आहे तो आनंद हा कसा द्विगुणित होईल आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील. मग त्या रस्ते तर होऊ शकत नाही, पण रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते बुजण्याचे लवकरात लवकर 2 दिवसात प्रयत्न करू आणि हा आपला येणारा सण, मग तो गणपतीचं बाप्पाचा असो, नवरात्र असो, दिवाळीचा असो, उद्या ईद ए मिलाद हे जे येणारे सण आहेत आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त आनंदाने कसे साजरा करता येईल आणि ते साजरा करण्यासाठी नवापूर नगरपालिका ही काय उपाययोजना करू शकते त्यासाठी आज आम्ही देखरेख केली आणि त्याच्यावर येत्या 2 दिवसामध्ये लवकरच उपाययोजना करू आणि शहरामध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू. हेच आज जी आमची फेरी झाली आणि त्या फेरीद्वारे आज मी तुम्हाला आश्वासन करीत इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.